सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु बाई माऊली मातोश्री मायानं प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सद्भक्त सत्श्रोते आपण सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आपण जे चिंतन करीत आलेलो आहोत ते म्हणजे सद्गुरू आणि त्यांचा अनुग्रह. आणि या अनुग्रहाच्या अंगाने ते जे हरिपाठ करायला आपल्याला सांगायचे, त्या हरिपाठाचा जो भावार्थ आहे किंवा गुह्यार्थ आहे, ज्ञानेश्वर माऊलींना जे सांगायचं आहे की सर्वसाधारण माणसाची उन्नती कशी होईल, तिथे नामस्मरणाचा अभ्यास म्हणजे नेमकं काय याचा अर्थ आपण समजून घेतो. नाम आणि नामस्मरण या दोन गोष्टींमध्ये रम्यस्मरणाचा फरक आहे. नुसतं नाम घेणं आणि नामाच्या द्वारे दिव्यत्वाचं स्मरण करणं इथे फरक आहे. की देवाचं नाव म्हणजे नाम हा एक सर्वसाधारण आपल्याकडे भाव असतो. त्यामुळे देवांची कोणती नावं घेतली की आपलं नामस्मरण सुरू झालं असं म्हटलं तरी खऱ्या अर्थाने हे दिव्य स्वरूप आहे की ज्या दिव्य स्वरूपातून आपण सर्व निर्माण झालेलो आहोत. हे सगळं विश्व निर्माण झालं. त्या मूळ दिव्य स्वरूपाचं स्मरण आपल्याकडे सतत हवं आणि सहज हवं. दोन गोष्टी आहेत. आणि हे सतत आणि सहज होण्यासाठी नाम कसं घ्यायचं, म्हणजे इथे नाम म्हणजे दिव्य स्वरूपाचं स्मरण कसं करायचं हे आपल्या लक्षात आलं. म्हणजे नाम म्हणजे दिव्य स्वरूपाचं स्मरण. आणि हे दिव्य स्वरूपाचं स्मरण होण्यासाठी या दिव्य स्वरूपाला स्मरणात कसं धरायचं. कारण ह्या दिव्य स्वरूपाला आकार नाही आहे, रंग नाही आहे, रूप नाही आहे. कोणत्याही अंगाने आपल्याला ते जाणता येत नाही. आणि त्यामुळे खरा गोंधळ साधकाचा फक्त इथे होतो की जी गोष्ट डोळ्याला दिसत नाही त्या वस्तूचं स्मरण कसं करायचं, तर ती वस्तू आहे हे कसं समजायचं हे लक्षात येतं. आपल्याला साधं आपण आहोत म्हणजे काय आहोत, म्हणजे कोण आहोत, या सगळ्या गोष्टी आपल्याला सतत लक्षात येतच नाही. आपण आहोत म्हटल्यानंतर सर्वसाधारणपणे नाव, गाव, जात, धर्म, पंथ आणि शरीराच्या अधिष्ठाना आपण आहोत अशी सतत आपल्याकडे ओळख असते. आणि त्या ओळखीतूनच जगातील सर्व माणसं स्वतःला ओळखतात आणि इतर त्याला ओळखतात. पण संतांना ही ओळख जी आहे ती सर्वसाधारण माणसाला व्हावी म्हणून हा नामस्मरणाचा अभ्यास करायचा असतो. हे माहीत आहे, संतांना माहीत आहे, सर्वसाधारण माणसाला ते कळत नाही. आजही जर आपण पाहिलं की परमार्थाच्या मार्गाने जाणारी बरीच मंडळी नामाचा आधार घेतात, पण नामाचा आधार घेत असताना पुन्हा
पुराणातल्या सांगितलेल्या देवदेवतेचं स्मरण करणं म्हणजे परमार्थ हा त्यांच्याकडे सहज समज आहे. जर आपण कुठे गेलो, कुठे आपले हरिद्वार वगैरे सगळे कुठे गेलो तर तिथे जी देवळं आहेत, मोठी मोठी देवळं आहेत तिथे. पण देवळं आहेत म्हणजे काय आहे तर तिथे पुराणातल्या देवदेवतांची मूर्ती आहे की त्या बाबतीत सांगितलेल्या काही ज्या कथा आहेत त्या कथाचं तिथे रूपांतर केल्यास दिसतं. परंतु दिव्य स्वरूपाच्या स्मरणासाठी नेमकं काय केलं पाहिजे हे तिथे सांगितलं जात नाही. तर तिथे अशी कोणतीही गोष्ट दाखवली जात नाही की आपल्याला खरं स्मरण हे आपलं करायचं आहे. आपलं करायचं म्हणजे आपण जे मुळात आहोत ते आपल्याला स्मरण व्हायला हवं आणि ते आपलं स्मरण म्हणजे देवाचं स्मरण. ते आपलं स्मरण म्हणजे आपण जे आहोत मुळात ते अनंत स्वरूपाचं रूप आहोत. आपली निर्मिती ही अनंत स्वरूपातून झालेली आहे आणि त्यामुळे त्या अनंत स्वरूपाचं स्मरण आणि हे स्मरण होतं करण्यासाठी आपल्याच ठिकाणी आपण जे आहोत मुळात त्याची अनुभूती घेणं हे समजलं पाहिजे. नामस्मरणातून म्हणजे आपल्या स्वतःच्या स्मरणात, स्वतःच्या म्हणजे जे आपण आहोत, जे आहोत खऱ्या अर्थाने, नावाच्या अंगाने त्या शरीराच्या अंगाने नव्हे तर त्याही पलीकडे जे आपण आहोत ते आपलं स्मरण आपल्याला व्हायला हवं. म्हणून विवेकानंदांचं पण एक चांगला अमृत तुषार म्हणायला हरकत नाही. ते म्हणतात तुम्ही जर 33 कोटी देवांवर विश्वास ठेवत असाल आणि तुमचा विश्वास जर स्वतःवर नसेल तर तुम्ही नास्तिक आहात. काय सांगतात बघा, विवेकानंद सांगतात, दुसरं कोण सांगतात असं नाही. तुम्ही 33 कोटी देवांवर विश्वास ठेवताय, पूजा अर्चा करताय, सगळं करताय, पण तुमचा विश्वास जर तुमच्या स्वतःवर नसेल तर तुम्ही नास्तिक आहात. आणि जर तुमचा विश्वास तुमच्यावर असेल आणि जर 33 कोटी देवांवर तुम्ही विश्वास ठेवत नसाल तरी सुद्धा तुम्ही आस्तिक आहात. या वाक्याचा भावार्थ दुर्यार्थ जर समजला तर आपल्या लक्षात येईल की खरं नामस्मरण काय, की आपण मुळात जे आपलं स्वरूप आहे ते स्वरूप आपण आहोत ते कसे आहोत हे जोपर्यंत आपल्याला लक्षात येत नाही तोपर्यंत आपण आस्तिक नाही. म्हणून खरा आस्तिक कोण असं महाराज नेहमी म्हणायचे की लोक म्हणतात की म्हणजे महाराजांना बरेच लोक नास्तिक म्हणायचे कारण महाराज वेगळ्या पद्धतीने सगळा अर्थ म्हणजे खरा परमार्थ सांगायचे. म्हणून लोकांना वाटतं हे नास्तिक आहेत. तर ते काय म्हणाले, जे देवाला मानतात ते स्वतःला आस्तिक समजतात आणि जे देवाला मानत नाही ते नास्तिक समजतात. पण मानतात ते खरे आस्तिकही नसतात, खरे नास्तिकही नसतात. आता त्याच वाक्याचा दुसरा अर्थ आहे महाराजांच्या ह्याच्यात की ते आस्तिकही नास्तिक नाही तर जे देवाला अनुभवतात तेच खरे आस्तिक असतात. विवेकानंदांनी सांगितलं महाराजांचं याच्यातलं खरं हे साम्य आहे खूप, की आपल्या ठिकाणी हे जे दिव्यत्व आहे म्हणजे आपली जी खरी ओळख आहे ती त्या दिव्यत्वाची ओळख आहे. आणि त्या दिव्यत्वाची जर ओळख आपल्याला व्यवस्थित झाली तर आपण खरे आस्तिक आहोत. तो अनुभव घेत असू तर आपल्या ठिकाणी असणे पण आहे पण जे आहे ते न ओळखता आपण खूप तीर्थयात्रा केल्या, खूप देवदेवतांची पूजा अर्चा केली. विवेकानंदांच्या भाषेत बघायला गेलं तर सत्यनारायणाची पूजा घातली, सगळं केलं, मोठमोठ्या देवळात जाऊन बसलो, तरी आपण नास्तिक आहोत. कारण आपल्याला आपली स्वतःची जोपर्यंत ओळख होत नाही तोपर्यंत माणसं धावाधाव करतच राहणार. आज हरिद्वाराला करोडो लोक जातात, कशासाठी? त्यांना खरा देव कळत नाहीये म्हणून. तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलासी असं जे संत शब्दाचा अर्थ तो आहे.
पण आज जर बघायला जो उठतो तो त्या अमृत कुंभ नाही काय म्हणतात त्याला, महाकुंभ, त्या महाकुंभाकडे धावतात. महाकुंभ प्रयागराज काही असेल 30 कोटी लोक आले, 40 कोटी लोक आले आमच्याकडे. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ना की नाम सुलभ आहे पण घेणारे दुर्लभ आहे. गेल्या वेळा आपण म्हटलं ना, तर त्याचा अर्थही तोच आहे. सगळ्यांना वाटतं नुसतं रामराम म्हटलं, ओम नमः शिवाय म्हटलं, काही तिथले जे संत सांगतात आम्ही 16 तास शंकराच्या पिठीवर अभिषेक केला आणि त्याच्यात त्यांना काहीतरी मोठं केलं असं वाटतं आणि लोकांना त्याचं खरं कौतुक वाटतं. 16 तास बसून अभिषेक पाण्याचा करता की दुधाचा करतात. आता 16 तास बसणं कठीण आहे. तसं नुसतं एखाद्या 16 तास बसणं कठीण, पण एखादा निश्चयाने बसला आणि खूप त्याने शंकराची उपासना केली, पण जर त्याला स्वतःचं स्वरूप कळलं नाही तर त्याला शंकरच कळला नाही. म्हणजे काय आपण म्हणतोय ते स्वतः लोक चाचपडतात, पण खरे संत जिथे आहे तिथेच अनुभवतात. 2 गोष्टी आहेत. म्हणून बाह्यांगाने माणसं चमत्काराच्या मागे पळत असतात, पण जो खरा चमत्कार आहे ते म्हणजे आपल्याला आपली ओळख होणं हीच खरा चमत्कार आहे. म्हणजे दुसरा चमत्कारच नाही जगात. आणि हे साधण्यासाठी ज्ञानेश्वर माऊली हरिपाठामध्ये हे मार्गदर्शन करतायत. कळलं ना? हे मार्गदर्शन केल्यामुळे आपल्याला ही खरी ओळख करून घ्यायची. त्यासाठी तीर्थयात्रा केली पाहिजे. इच्छा असेल करायला काही हरकत नाही, पण जिथे आहात तिथे स्वतःच्या स्वरूपाचं स्मरण होतं तेव्हाच ती तीर्थयात्रा असते. खरी तीर्थयात्रा आपल्याच ठिकाणी हे स्वरूप आहे. या स्वरूपाचा अनुभव घेतला की तीर्थयात्रा आहे. सर्वसाधारण धाव करत असतो, कुठेतरी अमोल तीर्थयात्रेला जायला हवं, काही लोकांना 4 धाम करायला हवे, अशा बऱ्याच कल्पना आहेत. आणि त्या कल्पनाला खतपाणी कोण घालतं? पुरोहित वर्ग घालतो. कारण त्याच्यावर त्यांचं पोटपाणी आहे. तुम्ही जर धावला नाही तर त्याचं पोट कोण भरणार? लक्षात घ्या. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये संत ज्या वेळेला ह्या कर्मकांडात अडकत नसायचे, त्यांनी कधीच असं सांगितलं नाही असं करा आणि तसं करा. त्यांचं म्हणणं फक्त नामस्मरण करा. पण नामस्मरण म्हणजे स्वरूप स्मरण करा. दिव्य स्वरूपाचं स्मरण आपल्याला पुन्हा पुन्हा व्हायला हवं. ते पटकन होणं सोपं नाहीये. ही पहिली गोष्ट. कारण जे दिसतच नाही त्याचं स्मरण कसं करायचं, हा पहिला भाग. दिसतं त्याचं स्मरण असतं, दिसतच नाही त्याचं काहीच स्मरण होत. आणि म्हणून प्रत्येक हरिपाठातला जो अभंग आहे त्या अभंगाचा अर्थ तर स्वरूपाचं स्मरण कसं करायचं ते सांगण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. सगळे अभंग आहेत पुन्हा पुन्हा काही गोष्टी त्याच रिपीट झाल्यासारख्या वाटतात, कारण ते आपल्याला आपल्या स्वरूपाचं स्मरण कसं करायचं तेच सांगतात. म्हणून प्रत्येक अभंग पाहताना किंवा ऐकताना त्याचं चिंतन आपल्याला असंच केलं पाहिजे की हरी म्हटलं की ते चैतन्य स्वरूप, विठ्ठल म्हणा, नारायण म्हणा, रामकृष्ण म्हणा, जे काही म्हणतील त्याचा अर्थ ह्या चैतन्य स्वरूपाचं स्मरण. म्हणजेच हे चैतन्य स्वरूपच आपल्या रूपाने प्रगट आहे. प्रत्येक मनुष्याच्या रूपाने प्रगट आहे, प्रत्येक प्राणी मात्राच्या रूपाने प्रगट आहे. ते चर आणि अचर दोन्ही अंगाने ते प्रगट आहे. ते प्रगट कसं आहे? सर्वत्र समत्वाने प्रगट आहे. इथे जास्त आणि ते कमी नाही. मनुष्य म्हणता आपला मनुष्य जे एकदम सर्वात श्रेष्ठ, पण सगळेच जन्म श्रेष्ठ आहेत बघायला गेलं. जर वाघाला जे सगळ्यात श्रेष्ठ कोणाचा जन्म तर त्याला बोलताना तो काय म्हणा असा वाघाचा जन्म सगळ्यात श्रेष्ठ. कळलं ना? म्हणून आपल्याला फक्त ते स्वरूपाचं स्मरण कसं साधायचं आहे ते लक्षात घ्या. म्हणजे पटकन होईल असं नाही, पण एकदा जर ते कळायला लागलं तर ते सोपं आहे. आणि ते सोपं आहे कधी होईल? पुन्हा पुन्हा त्याच्यावर चिंतन करायला लागू, पुन्हा पुन्हा आपण विचार करायला लागू, तेव्हा ते सोपं होतं. नाही तर ते सोपं नाही आहे, ते पटकन निसटणार आहे.
कळल्यासारखं वाटतं आणि दुसऱ्या दिवशी कळत नाही असे वाटतं. अशी ते पारियाचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन जायचे, अशी आपली अवस्था असते. मिळाल्यासारखं वाटतं, हाताला पारा लागतो पण हातात येत नाही, तशी आपली अवस्था असते. ही सर्वसाधारण माणसाची अवस्था असते. आणि त्यामुळे साधकाने सतत ते प्रयत्न करत राहणं आणि सद्गुरू आपल्याला जे मार्गदर्शन करून राहिले आहेत ते आपल्याला आत्मसात करता आलं पाहिजे. या दोन गोष्टी आपल्याला लक्षात आल्या पाहिजे. आणि म्हणून हा जो हरिपाठ म्हणजे दिव्य स्वरूपाचा बोध किंवा चैतन्य स्वरूपाचा बोध म्हणजे हरिपाठ, याचा पहिला अर्थ आपल्याला सोपा समजून घेता आला. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली जे जे नामाच्या अंगाने जे सांगतायत त्याचा अर्थ ते दिव्य स्वरूपाच्या अंगाने मार्गदर्शन करतायत. आणि तिथे जेव्हा आपण ते लक्षात घेतो तेव्हा ते काय म्हणतात त्याला अर्थ मिळतो. नाहीतर कसंही नाम घेतलं तरी तुम्हाला सगळं काही मिळतं, पाप बाजूला होतात, पुण्य निर्माण होतं. पुरावा काय? पुरावा म्हणजे आपल्या जीवनामध्ये त्याचे चांगले परिणाम होत असतील, आपल्या वागण्यामध्ये जर चांगले परिणाम होत असतील, आपल्या विचारांमध्ये जर चांगले सुधारणा होत असेल तर ते नामस्मरण बरोबर आहे. नाही तर एका वेळेला रामराम म्हणतो आणि दुसरीकडे हरामी म्हणतो, काही होणार नाही. हरामी म्हणजे कोण? हरवलेला मी. महाराजांनी सांगितलं अर्थ समजा. आपण पटकन वेगळा हरामीचा अर्थ वेगळा लावतो. हरामी म्हणजे हरवलेला मी. म्हणून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी त्या इथून हा अभ्यास जो करतो की ह्याच्यावर आपण बरेच दिवस चिंतन का करतो आहोत, कारण जितका प्रत्येकाचा जो अभंगाचा अर्थ आपल्याला समजून घेऊन जेव्हा म्हणायला लागू तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये जेव्हा निवांतपणा मिळेल त्यावेळेला ते ज्ञान आत्मसात होईल. तेव्हा आपल्या विचारात बदल झाला पाहिजे, पाहण्यात बदल झाला पाहिजे, आचरणात बदल झाला पाहिजे. तो जर होत नसेल तर नामस्मरण होत नाही. तो बदल होतोय त्याचा अर्थ नामस्मरण होतो. म्हणजे या दोन्ही गोष्टी एक परस्परावर किती अवलंबून आहे ते आपल्याला लक्षात येईल. आणि म्हणून हा जो हरिपाठाचा जो आज 17वा अभंग आहे तो आता आपण चिंतनाला घेत आहोत. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा, तपाचे सामर्थ्य तपिनीला अमुप, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे, मातृपितृ भ्राता सगोत्र पार, चतुर्भुज नर होनी ठेरे, ज्ञान गुण गम्य ज्ञान देवा लादले, निवृत्तीने दिले माझे हाती, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये ज्ञान गुण गम्य ज्ञान देवा लागले, निवृत्तीने दिदले माझे हाती. इथे आपल्याला आपण जे आता सांगत आहोत त्याचा अर्थ इथे पटकन लक्षात येईल की जे ज्ञानगूढ, जे गूढ असं जे ज्ञान आहे, जे दिव्य ज्ञान आहे ते ज्ञानदेवा लागले. म्हणजे ते ज्ञानेश्वर माऊली स्वतःचा अनुभव सांगतायत, अनुभवातून ते सांगतायत की हे जे दिव्य ज्ञान आहे, जे स्वरूप ज्ञान ज्याला आपण म्हणतो, ते स्वरूप ज्ञान ज्ञानदेवांना म्हणजे त्यांना लाभलं. ते कसं लाभलं की निवृत्ती म्हणजे त्यांचे सद्गुरू, आणि सद्गुरूंनी दिलेले माझ्या, की सद्गुरूंनी मला हे ज्ञान दिलं आहे. आणि हे ज्ञान कशामुळे दिलेलं आहे तर पहिलं चरण होतं हरिवंश पुराण, नाही हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय. आता साधा अर्थ काय? मुखाने हरिपाठ म्हटलं की तुमचा देह पवित्र झाला. तर बरेच लोक मुखाने हरिपाठ म्हणतात असं, मग पवित्र देह झाला म्हणजे परत काय होतं? आता आपण सगळे हरिपाठ म्हणतो आहोत ना, नेहमी उपासना करताना म्हणतो बरं वाटतं बरं वाटतं म्हणतो, पण आपला देह पवित्र झाला असं वाटतं का परत?
जसं लोकांना वाटतं गंगेत न्हायला की पवित्र झाले, होतं ना. गंगेत न्हाल्यानंतर पवित्र झालं असतं तर बरं झालं असतं ना, पटकन, सगळ्यात सोपा उपाय. पण तसं होत नाही. तर अर्थ काय, तो अर्थ आपल्याला समजायला पाहिजे की हरिपाठ म्हणजे हे दिव्य स्वरूप. परत हरिपाठ कीर्ती, त्या दिव्य स्वरूपाचं जो साधना करतो, जो साधक या दिव्य स्वरूपाच्या अनुभूतीसाठी जो प्रयत्न करत असतो, त्या प्रयत्नातून त्याच्या चेहऱ्यावर जे तेज निर्माण व्हायला लागतं, ती हरिपाठाची कीर्ती आहे. त्याच्या आचरणातून त्या दिव्य स्वरूपाचा बोध जो होतो, ती हरिपाठाची कीर्ती आहे. कीर्ती म्हणजे बोलायची गरज नाही, की जो साधक आहे त्याची साधना चालू आहे आणि त्या साधनेतून तो सर्वांशी कसा संबंधित होतो, कसा दिसतो. समोरच्याला वाटतं रे ह्याच्याकडे काय वेगळं आहे असं जे आपल्याला वाटतं ना, ते वेगळं वाटतं म्हणजे काय, ती कीर्ती, त्याला कीर्ती म्हणायची, की तो प्रकाश आहे त्या ज्ञानाचा. म्हणून हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, म्हणजे मुखाच्या द्वारे म्हणजे आपल्या आचरणाच्या द्वारे, विचारांच्या द्वारे, किंवा सहज आपण सर्वांशी जे संबंधित होतो, त्या संबंधित होताना ज्याच्याकडे साधना परिपक्व झालेली असते, त्याचे सगळे विचार, त्याचे आचरण, त्याचं पाहणं, त्याचं बोलणं, याच्यामध्ये सगळा फरक झालेला असतो आणि तिथे आपल्याला एक आगळं तेज लक्षात येतं. आणि हे जे असतं त्याला म्हटलं त्यांनी कीर्ती. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय. मुखे जरी गाय म्हणजे त्या आचरणातून प्रगट होतं. हरिपाठाचं स्तुती करत बसत नाही येतो, म्हणजे दिव्य स्वरूपाची स्तुती करत नाही येतो, पण त्याच्या त्या दिव्य स्वरूपाच्या साधनेतून त्याच्या ठिकाणी जे एक तेज प्रगट होतं, त्याच्या ठिकाणी लोकांकडे पाहण्याची जी करुणा निर्माण होते, त्या करुणेतून तो सर्वांशी आपलेपणाने पाहतो, ती हरिपाठाची कीर्ती आहे. समजलं का, लक्षात आलं का कसं असतं. ज्ञानेश्वर माऊली सांगतात, मी सर्वसाधारण माणूस कोण सांगत नाही. त्यामुळे ज्ञानेश्वर माऊली जे अभिप्रेत आहेत ते त्यांचा अनुभव सांगतात. ज्ञानेश्वर माऊली सगळे आजही नमस्कार का करतात, बघितलं तर कोणीच नाही. ज्ञानेश्वर माऊलीचा चेहरा कोणाला खरा माहिती आहे का, पण ते चित्र रेखाटलं तो ज्ञानेश्वर माऊलीचं चित्र म्हणतो आपण. पण ज्ञानेश्वर माऊलींचं स्मरण तरी सुद्धा आपल्याला आहे का, कारण त्यांची साधना इतकी परिपक्व होती की त्याच्या स्मरणात ती त्यांची कीर्ती आहे. ज्ञानेश्वर माऊलींची कीर्ती कशामुळे आहे, ह्या ज्ञानामुळे आहे. कळलं ना. आणि म्हणून तो स्वतःचा अनुभव सांगतात. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. आता देह त्याचा म्हटल्यानंतर देह पवित्र होतो. कोणता देह पवित्र होतो, ते 4 देह सांगितलेले आहेत. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह. असे 4 देह आहेत आपल्याच ठिकाणी, प्रत्येकाच्या ठिकाणी. आपल्या प्रत्येक खरी ओळख कुठे वाहते, महाकारण देह ही खरी ओळख. आता जे आपण ओळखतो ते स्थूल देह, म्हणजे ते स्थूल देह म्हणतो, जे दिसतंय तो स्थूल देह आहे. आता हे स्थूल देहाचं चलनवलन कशामुळे होतं, तर त्याच्या मागे आपल्या ठिकाणी जे मन आहे आणि त्या मनामध्ये ज्या भावना आहेत, धारणा आहेत, वासना आहेत, म्हणून त्याला वासना देव पण म्हणतात. सूक्ष्म देह म्हणजे आपल्या मनामध्ये जे विचार चाललेले असतात, हा आपला दुसरा देह आहे. म्हणजे तो सूक्ष्म देह, तो दिसत नाही पण मनात विचार करतो, ते आपण बोलत असतो ना. आपण लोक चेहरा दिसतो, बोलताना दिसतो, पण खरं हे सगळं चालवतं कोण, हा सूक्ष्म देह चालवतो. या सूक्ष्म देहाच्या ठिकाणी जेव्हा ज्ञान होतं तेव्हा त्याचा परिणाम म्हणजे महाकारण देह आहे. म्हणजे साधना करता करता जेव्हा साधक कुठे आहे, काय आहे, त्याचं त्याला कळत नाही, इतका निवांत होतो की देहाच्या अंगाने असलेली सगळी ओळख तिथे विलय झालेला असतो, किती लय झालेला असतो ओळखीचा. आणि फक्त असणे पण अनुभवता येतं. तो असं तो कारण देह, काय आहे काय नाही काही कळत नाही, अंधार असं म्हटलं ना, त्याला म्हणतात कारण देह. हा कारण देह आहे म्हणून सूक्ष्म देह आहे. हा सूक्ष्म देह आहे म्हणून स्थूल देह आहे. म्हणजे स्थूल देह आणि सूक्ष्म देहाला कारण कोण, तर हे मूळ स्वरूप आहे. तिथे सांगता येत नाही कसं आहे, काही ओळखता येत नाही, पण तिथे ती वस्तू आहे ते कारण देह. आणि त्याही पलीकडे महाकारण देह. महाकारण म्हणजे तिथे दिव्यत्वाची अनुभूतीतून संत पाहायला लागतात
बोलायला लागतात, आचरण करायला लागतात, तर ते महाकारण देह तिथे प्रकट झालेलं असतं. म्हणजे देह पवित्र होतो म्हणजे हे जे सूक्ष्म देह जो आज आहे तो सूक्ष्म देह अहंकाराने भरलेला आहे, त्याचं रूपांतर जेव्हा महाकारण देहामध्ये होतं तेव्हा तो देह पवित्र झाला. आलं लक्षात? म्हणून जिथे हरिपाठ म्हणजे ह्या दिव्य स्वरूपाचं की साधनेचं जेव्हा तो बोध किंवा त्या साधनेतून साधक पुन्हा पुन्हा प्रयत्न करायला लागतो तेव्हा त्याचा देह पवित्र होतो. म्हणजे त्याचं सोप्या भाषेत मन जे आहे त्या मनामध्ये मांगल्य निर्माण होतं आणि मनाचं रूपांतर उन्मनीत होतं. दुसऱ्या भाषेत सांगायचं की मन दिव्य होतं, त्याला म्हणतात उन्मनी अवस्था. आणि तो देह आपला आहे, तो खरा देह. स्थूल देह हा येणारा जाणारा आहे, सूक्ष्म देह हा पुन्हा पुन्हा देहाला जन्माला घालणार आहे. म्हणजे हा जो देह पवित्र होतो तो सूक्ष्म देह पवित्र झाला पाहिजे, म्हणजे त्याचं रूपांतर महाकारण देहामध्ये झालं पाहिजे. आणि हे कशामुळे होईल? या दिव्य स्वरूपाचं पुन्हा पुन्हा स्मरण केल्यामुळे होईल. दिव्य स्वरूपाचं स्मरण म्हणजे देह हरिपाठ कीर्ती मुखे जरी काय, म्हणजे त्या स्मरणातून, त्या अभ्यासातून, त्या साधनेतून जेव्हा ह्या मनाचं शुद्धीकरण होतं तेव्हा ते मन पवित्र झालं, तेव्हा तो हा देह पवित्र झाला. म्हणून अशा संतांना आपण नमस्कार करतो. सद्गुरूंना नमस्कार करायला का जातो? कारण तिथे तो त्यांच्या ठिकाणी असलेल्या दिव्यत्वाचा जो ज्ञानातून आपला अनुभव कळतो की तिथे वेगळं काहीतरी तेज आहे, तेव्हा आपण त्यांना नमस्कार करतो. आणि म्हणून त्याचा अर्थ म्हणजे हा 2 ओळी आहेत. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा, तपाचे सामर्थ्य तपिनीला अमुप, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. की तपाचं सामर्थ्य म्हणजे हे ह्या साधनेचं सामर्थ्य जो साधना करणारा साधक आहे त्याला अनंत पटीने मिळतं. तपाचे सामर्थ्य तपिनीला अमुक, अमुक म्हणजे भरपूर. आणि हे मिळणं म्हणजे हा नामस्मरणातून पुण्य मिळतं. म्हणजे ह्या दिव्य स्वरूपाच्या स्मरणातून ही पुण्य त्या साधकाला मिळतं. म्हणून तपाचे सामर्थ्य तपिनीला अमुक, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. असा साधक चिरंजीव होतो. आपल्याला माहिती आहे ना 7 चिरंजीव आहेत असं सांगितलं जातं. भेटत तर नाही आपल्याला पण म्हणतात. नर्मदेच्या परिक्रमा करायला लोक म्हणतात अश्वत्थामा भेटतो. खरा अश्वत्थामा भेटतो की काय म्हणतात? कोणी पण अश्वत्थामा म्हणून पुढे गेलं तर आपलं वाटतं हा अश्वत्थामा आला. सध्या तर पाहायला गेलं तर. पण खरा जो साधक आहे ज्याच्याकडे हे दिव्यत्व स्वरूपाचं स्मरण आहे, त्याला ज्याला दिव्यत्वाची अनुभूती येते, तो चिरंजीव होतो. चिरंजीव होतो म्हणजे त्याला मृत्यूचं भयच राहत नाही. कारण शरीर आहे आणि शरीर नाही ह्याचं त्याला भीती वाटत नाही. आपलं शरीर जाणार असं आहे म्हटलं तर सर्व माणसाला म्हणणार अरे बाबा तुझे शरीर काय दिवस जास्त दिवस राहणार नाही, तर आपल्या पोटात गोळा येतो ना, असं पण बोलत आहे. आणि माणसं घाबरतात सुद्धा. मृत्यू म्हटलं की घाबरतात. असं म्हटलं जातं आचार्य आता इतके विद्वान होते त्या काळात, म्हणजे आचार्य यात्रांसारखा विद्वान माणूस नव्हता, पण त्यांना मृत्यूचं भय होतं. त्यांच्या ह्याच्यात सांगितलं गेलं की शेवटी त्यांना मृत्यूची इतकी भीती वाटायला लागायची. कारण त्यांना विद्वान होते, सगळं होतं, पण हे दुसरं काय ते अभंग वगैरे पण पाठ होते. पण पाठ होते पण त्याच्यातला जो खरा गुह्यार्थ आहे तो त्यांना समजला होता का देव जाणे असेल की नसेल, पण ते घाबरतात म्हटलं तर नसेल. कळलं ना? आपल्याला ज्याला मृत्यूचं भय आहे तो मरका असतो आणि ज्याला भय नाही तो चिरंजीव असतो. कळलं की नाही? म्हणून तपाचे सामर्थ्य तपिनीला अमुक, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. आता वैकुंठ म्हटल्यानंतर जसं स्वर्गामध्ये जातो जसं वैकुंठामध्ये जातो असं आपण म्हणतो ना. पण इथे वैकुंठ म्हणजे ज्याची वृत्ती कुंठीत झाली आहे ते वैकुंठ. वृत्ती काय? मीपणा जो आहे आपल्याकडे, मी अमुक आहे मी अमुक आहे असं जे आपण दिवसभर धावतोय ना, जसा ढोल वाजवत वाजवत जातात की नाही एखादा माणूस, तसा आपण आपला ढोल वाजवत असतो. मला असं आवडतं, मला हे आवडतं, माझ्या मनावर हे झालं पाहिजे, मी ते केलं पाहिजे, हाच विचार असतो.
आपण चौघजण भेटल्यानंतर काय करतो, मी माझं तू तुझं ह्याच्यात अडकलेलं असतं. पण इथे वैकुंठी म्हणजे हा मीपणा जिथे लय पावतो ते असतं वैकुंठ. ते तिथे ती दिव्यत्वाची तिथे जिथे अनुभूती येते तेव्हा ते खरं वैकुंठ तिथे. म्हणजे मेल्यानंतर वैकुंठाला जाणार की स्वर्गाला जाणार याचा काही पत्ता माहीत नाही कोणाला. पण तुम्ही जिवंतपणे वैकुंठात असता. म्हणजे ज्याला हे साधना समजली, म्हणजे दिव्य साधनेचं महात्म्य ते सांगता येते. नामस्मरण म्हणजे दिव्य स्वरूपाच्या स्मरणात जेव्हा साधक नांदायला लागतो, रमायला लागतो, त्या भावात त्याचं जीवन जगायला लागतो, तर त्याचं जीवन म्हणजेच वैकुंठ होऊन जातं. परत आपण दुसरीकडे जायची गरज नाही, जिथे आहे तिथेच. म्हणून तपाचे सामर्थ्य तपिनीला अमुप, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे, मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार, चतुर्भुज नर होमी देवे. आपल्याला असं सांगितलं गेलं, त्याच्यात अर्थ काय, साधा अर्थ काय, जो साधक हे स्मरण करतो त्याचे माता पिता भाऊ सगळे चतुर्भुज होतात. चतुर्भुज म्हणजे विष्णू होतात असं होत नाही. खरा अर्थ काय, जो साधक आहे त्या साधकासाठी माता पिता भाऊ सर्व चैतन्य स्वरूपच आहे हे लक्षात येतं. चतुर्भुज म्हणजे विष्णू विकृष्ण म्हणजे काय, ते दिव्यत्वाच्या रूपातून ते सगळे चैतन्य स्वरूपाचीच रूपं आहेत. हे साधकाकडे स्मरण असतं. माता पितांना ते जर साधना करत नसेल तर ते माता पिता एवढं स्मरण असतं, त्याचं स्मरण. पण जो साधक हा अभ्यास करायला लागतो त्याला तो सगळीकडे पाहतो, त्याला सगळं चैतन्य दिसायला लागतं. म्हणजे जे आहे ती सगळी चैतन्याची रूपं आहेत. हा बोध सगळे घट्ट होतो. म्हणून त्या साधकाच्या दृष्टीचं ते वर्णन करतायत. जसं ज्ञानेश्वर माऊलीने सगळे चैतन्य दिसत होतं. म्हणजे सर्व उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. म्हणजे स्वतःचा अनुभव ते सांगतायत. संत हे स्वतःचा अनुभव सांगतायत. पंत असतात ते पुस्तकात काय आहे ते सांगतात, अनुभव सांगत नाही. तर पंत हे दुसऱ्याने काय सांगितले ते सांगतात आणि संत स्वतःचा अनुभव ज्या सांगतात त्या जमीन अस्मानाचा फरक असतो. ज्ञानेश्वर माऊली स्वतःचा अनुभव सांगतायत सगळा. नामस्मरण म्हणजे दिव्य स्वरूप स्मरणातून काय बदल होतो ते स्वतःच्या अनुभवातून ते सांगतायत. म्हणून मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार, चतुर्भुज नर होमी देवे. संतांच्या दृष्टी की जे साधकाच्या दृष्टीने त्यांना माता पिता सुद्धा चैतन्यमय दिसतात. सर्वत्र हे चैतन्य स्वरूप कसं नांदतं हे कळतं त्यांना आणि त्या अंगाने त्यांची दृष्टी वळलेली असते. म्हणून चैतन्य दृष्टी होतात. म्हणून महाराज काय नेहमी म्हणायचे, प्रपंच आणि परमार्थामध्ये एका दृष्टीचा फरक आहे. ज्याची दृष्टी चैतन्यमय झाली तो परमार्थ तिथे सिद्ध होतो आणि ज्याच्या दृष्टीमध्ये चैतन्यमय वृत्ती नसते तर तो प्रपंचात करतो. प्रपंच आणि परमार्थ हाच फरक असतो. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींना जी दृष्टी प्राप्त झाली ते अनुभवाने सांगतायत की हे ज्या कळेल ते आपले भाऊ बहीण व जे आपण म्हणतो ते भाऊ बहीण नाही राहत. ही सगळी चैतन्य स्वरूपाची रूपं आहेत. तिथे करुणा असते पण आसक्ती नसते. माझे नाही. संत म्हणा हा माझा भाऊ माझी बहीण नाही. सगळे जे आहे ती देवाची लेकरं आहेत किंवा चैतन्य स्वरूपाची रूपं आहेत. हा भाव त्याच्याकडे पक्का असतो आणि त्या दृढ भावनेतूनच ते पाहत असतात. त्यामुळे त्यांना सगळेच आपले वाटतात. ते फक्त कुटुंबातली माझी मुलं माझा मुलगा माझी मुलगी हे आपल्या सर्वसाधारण लोकांची भावना असते. पण संतांना काय सगळेच आपले असतात. त्यामुळे सगळ्यांकडे आपलेपणाने पाहणं किंवा सगळ्यांप्रती करुणा असणं हा बदल तिथं होतो. म्हणजे बदल किती होतो, देह पवित्र होणं म्हणजे काय ते सांगतो मी. त्यांचा देह म्हणजे ते सूक्ष्म देह जो पवित्र झाला त्याच्यात त्यांची वृत्ती कशी बदलते, त्यांना सगळीकडे कसं दिसायला लागतं म्हणजे त्यांचा भाव कसा असायला लागतो हा महत्वाचा भाग आहे. म्हणून मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार, चतुर्भुज नर होमी देवे. गम्य ज्ञान देवा लागले, निवृत्तीने
ज्ञानेश्वर माऊली परत आपल्या सद्गुरूंचं एका बाजूने स्मरण करतायत आणि दुसऱ्या बाजूनी आपल्या ठिकाणी ही जी वृत्ती आहे मीपणाची, त्या वृत्तीची निवृत्ती झाली ते सांगतायत. सद्गुरूंच्याकडे निवृत्तीनाथ म्हणून त्यांचे सद्गुरू नावाच्या, पण निवृत्तीनाथ कोण? ज्याची वृत्ती निवृत्त झाली तो निवृत्त. ज्याच्याकडे मीपणा कमी झाला, म्हणजे मीपणाची ही वृत्ती कमी झाली की तो निवृत्त झाला. आपण रिटायर्ड होतो म्हणतो, 58 वर्ष झाली की रिटायर्ड झाला, निवृत्त झाला. म्हणजे मराठीमध्ये काय म्हणतो? निवृत्त झाला. तर ते निवृत्त नाही, मीपणापासून निवृत्त झाला तो खरा निवृत्त. नाही तर तो प्रवृत्तच असतो, काहीतरी करत बसतो ना आपण. रिटायर झालं काय होणार? हे करूया ते करूया ते करूया करतो ना. तसं नाही, जे आहे त्या स्वरूपाच्या स्मरणात जो राहतो तो निवृत्त असतो. म्हणून ज्ञानगुणगम्य हे जे अत्यंत गुह्य असं जे ज्ञान आहे, हे जे दिव्य ज्ञान आहे, हे ज्ञानेश्वर माऊलींना कशामुळे लादलं? त्यांची वृत्ती निवृत्त झाली म्हणून लादलं. त्या निवृत्त वृत्तीने हे ज्ञानगुणगम्य ज्ञान, त्याचा अनुभव त्यांना मिळाला. आणि म्हणून ते सांगतायत, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरिवंश पुराण, हरिनाम संकीर्तन, हरिवीण सौजन्य नेणे काही. पुढे तेच सांगतात, हरिवंश पुराण, हरिनाम संकीर्तन. हरिवंश पुराण म्हणजे काय? पुराणातल्या हरीचे वंश पुराण सांगितलेली ती का नाही, या दिव्य स्वरूपाचं सतत चिंतन, किंवा जे संत किंवा सद्गुरू ज्यांनी हे अनुभवलेलं आहे त्यांचं स्मरण. सद्गुरू, आता प्रत्येक शिष्य आपल्या सद्गुरूंचं स्मरण का करतो? कारण सद्गुरू त्या दिव्यत्वाला पोहोचलेले असतात, म्हणून त्यांचं स्मरण म्हणजे दिव्य स्वरूपाचं स्मरण असतं. म्हणून इथे जसं सद्गुरूंचं महात्म्य आहे तसं संतांचं सुद्धा महात्म्य आहे, की इथे हरिवंश पुराण, हरिनाम संकीर्तन, म्हणजे नामातून दिव्य स्वरूपाचं सतत चिंतन म्हणजे संकीर्तन. म्हणून हरिवंश पुराण, हरिनाम संकीर्तन, हरिवीण सौजन्य नेणे काही. हरिवीण म्हणजे चैतन्य स्वरूपाशिवाय दुसरं काही त्यांच्या लक्षात येत नाही, अशी ज्या कृती होते त्यावेळेला काय होतं की सतत आपल्याला लक्षात आहे की सर्वत्र हे चैतन्य स्वरूपच आहे, सर्वत्र चैतन्य शक्तीच आहे. प्रत्येक रूप हे चैतन्य शक्तीच आहे. मी म्हणतो तिथेही चैतन्य शक्तीच आहे. हा देह सुद्धा चैतन्य शक्तीच आहे. अशी ज्या अवस्था होते तेव्हा ते म्हणतात, हरिवंश पुराण, हरिनाम संकीर्तन, हरिवीण सौजन्य नेणे काही. प्रयास नादले वैकुंठ जोडले, सकळही घडले तीर्थाटन. किती आता स्पष्ट अर्थ कळला की जर ह्या अवस्थेला बोलतो त्याला त्या नरा लादले, त्या साधकाला काय मिळणार? त्या नरा लादले वैकुंठ जोडले. वैकुंठ तिथे प्रकट झालं. वैकुंठ म्हणजे वृत्ती कुंठित झाली, तिथे मीपणा संपला. तया नरा लादले वैकुंठ जोडले, सकळही घडले तीर्थाटन. म्हणजे पुण्य मिळवण्यासाठी तीर्थाला जायची गरज नाही, बसल्या जागी तुला तीर्थाटन मिळालं. सर्टिफिकेट कोण देत आहे? ज्ञानेश्वर माऊली, दुसरं कोणला. तेरा गबाळा कोण देत नाही. की तिथे ज्ञानेश्वर माऊली सांगते तुम्हाला तिथे तीर्थयात्रा धावलं पाहिजे का? म्हणजे आता अजूनही कोणाच्या वाटत हरिद्वारला गेलं पाहिजे. तर लक्षात ठेवा, तया नरा लादले वैकुंठ जोडले, सकळही घडले तीर्थाटन. मनोमार्ग गेला तो ते मुकला. मनोमार्ग म्हणजे चला इथे जाऊया, चला तिथे अमृत कुंभ आहे बघायला जाऊया, तिथं पण नदीत डुबायला जाऊ. काही गरज नाही. उलट तो मनोमार्ग गेला. अशा मार्गात जे गेले ते फुकट गेले. मनोमार्ग गेले ते मनोमार्ग तेथे मुकला. ह्या गोष्टीला मुकणार. मग पुढे काय सांगितलं? हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. म्हणजे धन्य कोण? खरा सार्थक कोणाचं होतं? जो या दिव्य स्वरूपाच्या स्मरणात ज्यावेळेला होतं त्यावेळेला
तो धन्य होतो. म्हणजे लक्षात घ्या किती स्पष्ट सांगितलंय. अर्थ जर तुम्हाला हा कळला तर नामस्मरण म्हणजे दिव्य स्वरूपाचं स्मरण. दिव्य स्वरूपाचं स्मरण म्हणजे जिथे मी आहे त्या स्वरूपाचं स्मरण हे कळलं पाहिजे. ते कळत नाहीये, ते समजून घ्यायला सद्गुरूच लागतात. एरा गबाळा कोण सांगेल तो सांगू, ज्याला अनुभव आहे तोच सांगू शकतो हे असं आहे. नाहीतर ते सगळं वाचून सांगतो मी तुम्हाला असं म्हणणार. थांबा, पुस्तकात कुठे ग्रंथात काय लिहिलंय, भागवतमध्ये काय लिहिलंय, हे आपलं भगवद्गीतेमध्ये काय लिहिलंय, का ज्ञानेश्वरमध्ये काय लिहिलंय, असं वाचून जो सांगत असेल तिथे. म्हणून पारायण करून नारायण मिळत नाही हे म्हणण्याचा अर्थ तो. पण लोकांना तसं वाटतं आपण असं केलं की होतं. म्हणून हा जो अभंग आहे ते तर किती स्पष्ट आहे ते लक्षात बघा. हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन हरिविन सौजन्य नेने काही तया नरा लादले वैकुंठ जोडले सकळी घडले तीर्थाटन मनोमार्ग गेल्या तो तेथे मुकला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी कृष्णी आवडी सर्व काळ. त्यांनी मग परत स्वतःचा अनुभव सांगते. स्वतःच्या अनुभवातून सांगतायत. नुसतं असं करा नाही सांगत आहे. माझी कशी मनस्थिती बदलली, मला कसा हा आनंद मिळाला, माझ्या ठिकाणी कशी मीपणा निघून गेला आहे ते सांगताना ते स्वतःच. आता माझं म्हणायला लागतं का? कारण माझं म्हटल्याशिवाय कळणार नाही की ज्ञानेश्वरी, म्हणून ते ज्ञानेश्वर म्हणतात. का ते स्वतः हे साधकाला कसं म्हणतात हे सांगतायत. दोन्ही बाजून ते सांगतायत. म्हणून ज्याला ही गोडी प्राप्त होते, ह्या साधनेची गोडी, ज्याच्याकडे सतत दिव्य साधनेची गोडी आहे त्याला सतत ह्या चैतन्य स्वरूपाचं स्मरण किंवा चैतन्य स्वरूपातून जीवन जगणं सहज होतं. जोपर्यंत ती गोडी लागत नाही, जोपर्यंत ती साधना पुन्हा पुन्हा करावीशी वाटत नाही, त्या साधनेत रममाण व्हावं वाटत नाही, तोपर्यंत ते मनोमार्ग गेला तो तिथे मुकला. तिथे मनमार्ग म्हणजे मीपणाच्या मार्गाने धावतो तो मुकला. पण ह्या मीपणा विरहित जो जीवन जगायला लागला तर त्याला सगळं काही प्राप्त होतं. आणि म्हणून हे सगळं प्राप्त होण्यासाठी काय करा? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणताना कसं म्हणा? नुसतं हरिहरी म्हणून होणार नाही. तर हरिहरी म्हणताना अंतःकरणापासून हे सर्व जे आहे ते चैतन्य स्वरूपाचं आहे हा भाव ज्याच्याकडे प्रकट होतो. आणि त्या भावातून तो जे नाम घेईल ते नामस्मरण असतं. आपल्याच ठिकाणी जे आहे मुळात जे दिव्य स्वरूप आहे त्या दिव्य स्वरूपच आहे ह्या भावामध्ये जो नाम घेतो त्याचं नामस्मरण सुरू होतं. म्हणून नामस्मरण करत असताना बाह्यांगाने सगळ्या जगापासून अलिप्त होऊन आपल्याच अंतःकरणात असलेला जो राम आहे त्या रामाचा अनुभव घेतला. राम म्हणजे चैतन्य. परत लक्षात घ्या, प्रत्येकाच्या अंतःकरणात राम आहे म्हणजे ते चैतन्य स्वरूप आहेच. पण त्याचं स्मरणाशिवाय ते प्रगट होत नाही. रामाचा पाय जेव्हा अहिल्या शाप होऊन त्या दगडाला लागला, शिडेला लागला, तेव्हा ती अहिल्या परत प्रगट झाली. तसं आपल्या ठिकाणी असलेल्या दिव्य स्वरूपाची शिळा होऊन बसलेली आहे त्याला नामस्मरणाचा स्पर्श होतो. म्हणजे दिव्य स्वरूपाचा स्पर्श होतो ते अहिल्या परत प्रगट होणार. तसा हा राम आपल्या जीवनात प्रगट होतो. आणि तो राम प्रगट होण्यासाठी ते नाम कसं घ्यायचं हे सद्गुरूंच्या मुखातूनच समजून घ्यायचं. आणि हे जेव्हा आपल्याला समजून घेता येतं त्यावेळेला खरं नामस्मरण असतं, खरं दिव्य स्वरूपाचं स्मरण असतं. आणि तिथे त्या स्मरणातून त्या साधकाची कशी प्रगती होते याचं सगळं वर्णन आता आपण समजून घेतलेलं आहे. आणि म्हणून मनातल्या मनात सतत तेच म्हणायचं जे आहे ते चैतन्य स्वरूपच आहे आणि सर्वांचं भलं होत आहे. तिथे सर्वांच्या प्रती आपला भलेपणाचा विचार सतत असेल तर हे खरं नामस्मरण सुरू झालं. आपलं आचरण जेव्हा सर्वांप्रती आपलेपणाने पाहायला लागतं, आचरण तसं व्हायला लागतं. आपण आपल्याला सर्वांप्रती आपलेपणा येतो. म्हणजे जसं आपल्या घरची मंडळी आपली असतात त्यांचं भलं व्हावं जसं आपलं वाटतं तसं सर्व जगातील सर्व लोकांचं भलं व्हावं
अशी भावना जर होत असेल तर तुमचं नामस्मरण योग्य मार्गाला आहे. तोपर्यंत नसेल तर ते तसं व्हायला हवं. हा सगळा बोध आपण घ्यायचा आहे आणि त्यातूनच आपल्या जीवनाचं मांगल्य आपल्या ठिकाणीच प्रगट करून घ्यायचं आणि ते सर्वांकडे हो अशी सद्गुरूंच्या मी प्रार्थना. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ